नमस्कार, मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि खूप अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तर पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे। 23 जिल्ह्यांना शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। तर गावानुसार यादी आपल्याला समोर जाहीर झाली आहे। तर शासनाच्या जीआरनुसार आपण पूर्ण ती यादी आणि त्याचबरोबर ती निधी किती वितरित होणार आहे, कोणत्या पिकांना मिळणार आहे, त्याचबरोबर ती कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे आणि किती 23 जिल्ह्यातील महसूल मंडळांना हा पीक विमा हा पात्र ठरण्यात आलेला आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर महाराष्ट्राच्या गावातील तब्बल 23 महसूल मंडळांना आता आगाऊ पीक विमा मिळणार आहे। त्याबाबतची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती। राज्यातील 23 जिल्ह्यातील 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला असल्यास कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे की याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत। सध्या महाराष्ट्र राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची चिन्हे दिसत आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यात गेली महिनाभर कोणत्याही प्रकारचा पाऊस पडलेला नाही। शेतकऱ्यांना खरीप हंगाम वाया गेला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। अशातच पीक विम्याचे अनुदान कधी मिळणार शेतकरी वारंवार चौकशा करत आहे, परंतु अशा शेतकऱ्यांना वाढीव पीक विमा मिळणार असल्याची कृषी आयुक्तालय यांच्याकडून सांगण्यात आले आहे। परंतु खरीप हंगामातील निकषानुसार सलग 21 दिवसापेक्षा जास्त या मंडळात पाऊस पडला नाही अशा या योजनेच्या लाभास पात्र ठरणार आहेत। पीक विमा समितीच्या केलेल्या सर्वेक्षणात उत्पन्न घट झाली असून सूचित असल्यास 25% अग्रिम पीक विमा पैसे मिळण्यास शेतकरी पात्र ठरतात। त्याबरोबरच प्रकरणात जिल्हाधिकारी महत्त्वाची भूमिका सादर करत आहे। तरी मित्रांनो, तुम्ही देखील पीक विमा भरून आता पीक विमा लाभार्थी रकमेच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी आता ही चांगली बातमी ठरणार आहे। राज्य सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना सरसकट 25% रक्कम देण्याचे जाहीर केले आहे। असून नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झालेला असून पहिल्या टप्प्यात सुमारे 1.25 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे। महाराष्ट्र राज्यातील तब्बल 1,70,00,000 आणि 67,000 शेतकऱ्यांनी यावर्षी म्हणजेच 2023ला पीक विमा भरला आहे। यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ ₹1 पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती, परंतु उर्वरित सर्व रक्कम राज्य सरकार विमा कंपन्यांना देणार असल्याचे सांगितले होते। त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यांचा पीक विमा भरला होता। या आर्थिक संकटाशी तोंड देण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून यावर आता सरकार देखील तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 1.25 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम दिली जाणार असल्याचे सांगितले आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी या देखील फायनल करण्यात आले असून 20 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2023च्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। तर कोणाला पीक विमा लाभ मिळणार नाही याबद्दल बोलायचे झाल्यास राज्यातील 528 मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसात खंड पडला होता, त्यामुळे 231 मंडळांना तब्बल महिनाभर पाऊस पडला नव्हता। त्यामुळे ही 231 मंडळ या पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत। त्यामध्ये पुणे विभागातील देखील आता यांचा समावेश आहे। कोणत्या विभागातून कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे हे आपण पाहून घेणार आहोत। पुणे जिल्ह्यातील मंडळाची संख्या 36, अहमदनगर जिल्ह्यातील मंडळाची संख्या 42, सोलापूर जिल्ह्यातील मंडळाची संख्या 29 आहे। लातूर आणि समाविष्ट असणारे जिल्हे पाहून घेणार आहोत। लातूर जिल्ह्यातील मंडळाची संख्या 22, धाराशिव जिल्ह्यातील मंडळाची संख्या आहे 7, परभणी जिल्ह्यातील मंडळाची संख्या आहे 3, समाविष्ट असलेले विभाग मंडळ सातारा जिल्ह्यातील मंडळाची संख्या आहे 16, सांगली जिल्ह्यातील मंडळाची संख्या आहे 13, कोल्हापूर जिल्ह्यातील मंडळाची संख्या आहे 1, छत्रपती संभाजीनगर समाविष्ट असलेले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंडळाची संख्या 13, जालना जिल्ह्यातील मंडळाची संख्या 7, बीड जिल्ह्यातील मंडळाची संख्या आहे 5, जिल्ह्यातील मंडळाची संख्या 15, जळगाव जिल्ह्यातील मंडळाची संख्या आहे 10, अमरावती जिल्ह्यातील महसूल मंडळे अकोला जिल्ह्यातील मंडळाची संख्या आहे 9, बुलढाणा मधील आहे 2, अमरावती जिल्ह्यातील मंडळाची संख्या आहे 1। तर खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, तांदूळ, ज्वारी, नाचरी, मूग, उडीद, मका, तूर, कारले, सोयाबीन, कापूस, तीळ व कांदा अशा 14 पिकांचा समावेश ह्या पीक विमा योजनेत करण्यात आला आहे। या पिकांचा समावेश हा राज्यातील विविध भागांचा विचार करूनच केला आहे। प्रत्येक भागानुसार खरीप हंगामातील पिके वेगवेगळी असतात आणि त्यामुळे या बाबींचा विचार करून हा निर्णय सरकारने घेतला आहे। विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार ₹18,900 गावानुसार यादी पहा। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% एवढा हप्ता भरावा लागायचा। ही रक्कम 700, 1000, 2000 पर्यंत प्रति हेक्टरी जायची। तर
संरक्षण रकमेचे 5% एवढा हप्ता भरावा लागायचा, पण राज्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसानापोटी सुधारित दरानुसार निकष स्थितीत करून शेतकऱ्यांना 15,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। याचा फायदा 15.16 लाख हेक्टर बाधित शेतकऱ्यांना 27.36 या लाख शेतकऱ्यांना होणार आहे। याबाबत सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषाशिवाय 750 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे। शेतकरी हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे। कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे। याशिवाय भाडेतत्वावर शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत। खरीप हंगामातील भात, धान, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असणार आहे। रब्बी हंगामातील गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू आहे। शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 12 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 13,600 रुपये मिळणार आहेत। या 10 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना 3 हेक्टर मर्यादित प्रति हेक्टर 13,600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे आणि संभाजीनगर यांच्या मार्फत वितरणासाठी 1,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा। भेटूया आपण एका नवीन अशा माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।